आंबेगावामध्ये पावसामुळे शेतीला तळ्याचं रूप आलंय। पावसामुळे पिकांमध्ये आता पाणी साचलंय आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं आता नुकसान होणार आहे। पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी इथले शेतकरी करतात। उत्तर पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू असल्यामुळे शेतीला अक्षरशः आता तळ्याचं रूप आलंय। लोणी धामणी या परिसरामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाला, गवार आणि टोमॅटोच्या पिकांमध्ये पाणी साचलेलं आहे। उभी पिकं आता पाण्यामध्ये कुजून जाऊन खराब होऊ लागलेली आहेत। ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, त्यामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतं आहे। हातातोंडाशी आलेला हा घास आहे, हिरावला गेलाय निसर्गामुळे। त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाकडे पिकांचे तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केलेली आहे। काय नेमकी शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरात सतत झालेल्या आठवडाभराच्या पावसाने शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं असून मी सध्या गवार आणि टोमॅटो पिकामध्ये उभा आहे। आपण या ठिकाणी जर ही गवारीची परिस्थिती पाहिली तर गवारीतनं अक्षरशः ओढा वाहतोय अशी परिस्थिती पाहायला मिळते। तर अशीच परिस्थिती टोमॅटोच्या पिकाची सुद्धा आहे। सतत पडलेल्या आठवडाभराच्या पावसाने शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं असून शेतकऱ्यांनी जे काही गवार केले होते, टोमॅटो केले होते, हे पिकाचं प्रचंड असं नुकसान झालेलं। पूर्ण पीक हे खरं तर पाण्यामुळे मुळकुजून खराब झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे बाबा सध्या? हो, हे ना रात्रीत एवढा पाऊस झाल्यामुळं एकदम बांधायला तामठे आलेले 3 एकर तामठे, त्याच्यात पाणी शिरलं, प्रचंड नुकसान झाली। गवारीची नुकसान भरपूर, अर्धा एकर भर गवार त्याच्यात नुकसान झाली। हे 3-4 लाखाची नुकसान झालेली आहे। प्रचंड असं नुकसान खरं तर या परिसरात पावसाने झालं असून या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी खरं तर या भागातील शेतकरी करत आहे। मात्र या भागाचे पंचनामे होणार का आणि शेतकऱ्यांना मदत मिळणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।